नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, राजांनी मागितली चक्क आपल्या सरूची माफी। तर एकीकडे आता कमळी आणि ऋषी अधिकच जवळ आले, ते पण आता नयनताराच्या नाकावरती टिचून। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपल्या ऋषीवरती जी काही वेळ आलेली असते त्याच्यावरती सगळे काही जे काही आरोप असतात ते सगळे आपल्या कमळीवरती लावलेले असतात, हे ऋषीच्या देखील लक्षात आलेलं असतं। आणि आपल्या कमळीने ज्या प्रकारे नर्सचं सगळं काही वेअर करून ऋषीला भेटण्यासाठी जात असते तुम्ही देखील पाहिलंच असेल। पण हे सगळं आता किती दिवस चालणार हे देखील ऋषीच्या लक्षात येतं। ऋषीला माहीत असतं की कमळीवरती सगळे काही आरोप मात्र माझ्या घरच्यांनी लावलेच असतील। आणि त्यावेळेस मात्र ती अनिका आणि नयनतारा दोघीजण देखील बोलत असतात की हे सगळं ऋषीवरती वेळ आलेली आहे ना, ही फक्त त्या गावछापमुळे आलेली आहे। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी तिला ऋषी सरांच्या जवळ अजिबात देखील कधी देखील येऊन देऊ नका। त्यावेळेस मात्र नयनतारा देखील म्हणते की तिला मी ऋषीवरती माझ्या सावली देखील तिची पडून देणार नाही। पण आपली किती कमळी बहादूर असते तुम्हाला देखील चांगलंच माहीत झालेलं असेल। आणि तरी देखील ती ऋषीला कशा प्रकारे भेटायला जाते, त्याची भेटून काळजी देखील घेते हे ऋषीच्या देखील लक्षात येतं। पण अनिकाला त्याच ठिकाणी मात्र त्या नर्सवरती डाऊट येतो, कारण की तिला वाटतं की ती नर्स नाही तर कमळीच असेल। पण त्यावेळेस मात्र डॉक्टर म्हणतात की ही आमचीच नर्स आहे। आणि अशा एवढ्या मोठ्या भयानक प्रसंगामध्ये देखील आपली कमळी ऋषीला भेटत असते। पण एवढं सगळं होऊन मात्र आता नयनतारा शांत बसत नाही। नयनतारा म्हणते की काही जरी झालं तर त्या कमळीमुळे माझ्या ऋषीवरती ही वेळ आलेली आहे। पण अनिकाला म्हणते की तू देखील माझ्या ऋषीच्या अजिबात देखील जवळ जाऊ नको। त्यावेळेस मात्र अनिकाला देखील तिची खरी लायकी नयनतारा दाखवून देते। तर इकडे आता हे सगळं कामिनीने केलेलं असते, तुम्हाला देखील चांगलंच माहीत असेल। तर कामिनी म्हणत असते की माझ्या एका चुकीमुळे एखादा ऋषीच्या पार जीवाला धोका झाला होता। पण ह्यावेळेस मात्र अनिका म्हणते की मी तुला माफ करणार नाही आजी, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे। त्या ऋषीच्या जागेवरती ती गावछाप कमळी जर असते ना तर मला खूप आनंद झाला असता। पण हे मोठं आपण कोटाना केला हे कोणाला देखील कळायला नको। पण मित्रांनो, पुढे तुम्हाला बघसालच की हे सगळं नयनताराच्या समोर उघडकीस येतं, पण त्याच्या अगोदरच आपल्या कमळीला समजतं। कारण की ज्यावेळेस मात्र कमळी कॉलेजमध्ये जाते त्यावेळेस मात्र कबड्डीच्या प्रॅक्टिससाठी माहीत असतं कमळीला की आता तिच्याकडे कोच नाही, म्हणजेच ऋषी सर। पण ऋषी सरांनी हॉस्पिटलमध्येच कमळीला सांगितलेलं असतं की तुला जर वाटत असेल मी लवकर बरा व्हावा तर ती कबड्डीची स्पर्धा तू जिंकली पाहिजे कमळी, काही जरी झालं तरी। आणि कमळी देखील म्हणते की ऋषी सर तुम्ही काळजी करू नका, मी ती कबड्डीची स्पर्धा नक्की जिंकेल। आणि कमळीमध्ये आणि अनिकामध्ये आता कबड्डीची स्पर्धा रंगते। पण त्याच्या अगोदर मात्र ही अनिका कमळीला ग्राउंडवरनं हाकलायला निघते। पण त्यावेळेस मात्र अनिकाला आपली कमळी तिची लायकी दाखवून देते आणि म्हणते की ऋषी सरांवरती ही सगळी वेळ आलेली आहे ना, हे कोणी आणलंय मला देखील चांगलंच माहिती आहे। त्याच्यामुळे मी काही घाबरून पळून जाणाऱ्यातली नाही आहे, मी तुला देखील नक्कीच हरवेल या ग्राउंडवरती। आणि मित्रांनो, पुढे तुम्ही बघसाल की आपली कमळी कबड्डीच्या स्पर्धेमध्ये ह्या अनिकाला डावपेच करते, म्हणजेच तिला चांगलंच हरवते। आणि त्यावेळेस मात्र आपले ऋषी सर आता देखील हळूहळू बरे व्हायला लागलेले असतात। पण कमळीला तुम्हाला माहितीच आहे की त्यांच्या घरी जाता येत नसतं, तरी देखील आपली कमळी लपून छपून तिकडे जात असते। पण मित्रांनो, त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट इकडे घडलेली असते की आता राजांना कळालेलं असतं की आबा मोहिते आता जिवंत होते आणि ते आता मरलेले आहेत। म्हणजे हे सगळं काय आता राजांना कळालेलं असतं। आणि राजांना हे देखील कळतं की ह्याच गावामध्ये माझी गौरी देखील राहत असेल, कुठे ना कुठेतरी ती नक्कीच असेल, तिची मुलगी देखील असेल। त्याच्यामुळे राजन आता वेड्यासारखा फिरत असतो, कारण की राजनला वाटतं की काही जरी झालं तरी मला मात्र माझ्या बायकोला आणि मुलीला शोधलंच पाहिजे। त्याच्यामुळे राजन प्रत्येक घरामध्ये जातो, सगळ्यांना विचारत असतो की तुम्ही इथे एक मुलगी आणि एक गौरी नावाची बाई पाहिली का। पण सगळ्यांना माहीतच असतं की आता त्या ठिकाणी गौरी कोणीच नसते, कारण की त्या ठिकाणी सरू असते आपले। त्यावेळेस मात्र राजन एवढा दमतो, देवीच्या मंदिरात जातो, त्या ठिकाणी देखील देवीकडे साकडं घालतो की मला माझी बायको लवकरात लवकर मिळू दे आणि सोबतच माझी मुलगी देखील। पण हे सगळ्या लोकांना तो विचारत असतो। त्यावेळेस मात्र राजनला एवढं वाटत असतं की आबांच्या गेलेल्याची बातमी कळून। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या कमळीला अजूनपर्यंत माहीत नसतं की आबा तिला सोडून गेलेले आहेत, कारण की कमळी जेव्हापासून मुंबईला आली तेव्हापासून ती गावाला गेलेलीच नसते। त्याच्यामुळे कमळीला खरं सत्य काहीच माहीत नसतं। पण आपली बिचारी कमळीचं आपल्या आबांवरती किती प्रेम असते तुम्हाला देखील माहीतच असेल, कारण की कमळीला कधी देखील बाबाची कमी या आबांनी भासून दिलेली नसते। त्याच्यामुळे कमळी म्हणते की मी इथून गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आबांनाच भेटेन, कारण की आबांमुळेच मी आता इथपर्यंत पोहोचलो। कारण की तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस कमळीची पहिली कबड्डीची स्पर्धा होती त्या ठिकाणी देखील ती एवढ्या मोठ्या संकटात अडकलेली होती, तरी देखील आबांनी तिला वाचवलेलं होतं। आणि आतापर्यंत कमळीवरती जेवढी काही सगळी संकट आली त्या सगळ्या संकटाला म्हणजे कमळीला त्या संकटातून वाचवायला ऋषी सर होते। कारण की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल की कमळीला ज्यावेळेस मात्र तिच्या आईने शिक्षा दिली होती मंदिरामध्ये जाऊन रात्रभर तो दिवा लावण्यासाठी, त्यावेळेस मात्र ऋषी त्या ठिकाणी जाऊन कमळीला मदत करतो, हे तुम्ही पाहिलंच असेल। कमळीला प्रत्येक ठिकाणी ऋषीने देखील मदत केलेली आहे संकटामध्ये। आणि तुम्ही आता पाहिलंच असेल की आता एवढं मोठं संकट आपल्या कमळीवरती आलेलं होतं, चक्क ह्या कामिनीने कमळीला आपल्या मारण्याचा प्लॅन केला होता, पण त्या संकटातून देखील
देवानं तर तिला वाचवलंच, पण सोबत आपल्या ऋषी सरांनी देखील वाचवलं, कारण की ऋषी सरांमुळेच आपली कमळी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलेली असते. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कारण की ह्या दोघांची जोडी देखील देवी आईनेच बांधलेली आहे. आणि आता कमळीच्या मनामध्ये आता ऋषीबाबत खूप सारं प्रेम व्यक्त व्हायला सुरुवात होते, कारण की कमळीच्या मनामध्ये आता ऋषी सरांनी चांगलंच घर केलेलं असतं आणि ऋषीला देखील आता कमळी आवडायला लागलेली असते. पण मित्रांनो, नयनतारा आणि कमळीमध्ये आता 36चा आकडा झालेला असतो, कारण की त्या दोघींना देखील एकमेकांचं काहीच पटत नसतं. कमळीला वाटत असतं की नयनतारा मॅडम तिच्यावरती चिडलेल्या आहेत, कारण की तिने चूक तशी केलेली आहे. पण एकीकडे बघायला जर गेलं तर बिचारे आपल्या कमळीची एवढी पण काही चूक नाही आहे, कारण की नयनतारा हे सगळं कामिनीचं रागिणीचं ऐकत असते. पण ज्यावेळेस मात्र ह्या कामिनीचा खराब भयानक चेहरा सगळ्यांसमोर येईल, त्यावेळेस मात्र ह्या कामिनीला कुठे थोबाड दाखवायला जागा देखील उरणार नाही आहे, कारण की तिने पापच एवढं केलेलं आहे की या सगळ्याची शिक्षा तिला एक ना एक दिवस नक्की भेटलीच पाहिजे. तर इकडे आता सरू खूप रडत असते, कारण की सरूला कळतं की आता मी एवढं मोठं सत्य का लपवून ठेवते, कारण की त्या बिचाऱ्या माणसाचं किती हाल होते, म्हणजेच राजांचं एवढे हाल होत असतात हे सगळं सरूला दिसत देखील असतं. पण सरू म्हणते की मी करू काय, कारण की याच्या अगोदर जे माझ्यासोबत घडलं ते आता परत माझ्यासोबत नको घडायला आणि शेवटी माझ्या मुलीसोबत देखील नको घडायला. कारण की कामिनीने यांच्यावरती अशी वेळ आणलेली असते आपल्या ह्याच्यावरती, तुम्ही पाहिलंच असेल, कारण की तुम्हाला माहीत नसेल पण कामिनीने आपल्या सरूवरती एवढी भयानक वेळ आणलेली असते की तिला पूर्णपणे मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यामधून देखील आपल्या कामिनीने एवढं मोठं भयानक कट रचून देखील आपली त्या सगळ्यामधून सरू वाचलेली असते. आणि सरूनं इकडे येऊनच तिचं पहिलं नाव जे गौरी होतं ते बदललेलं असतं. तिला वाटत असते की तिच्या मुलीला म्हणजेच आपल्या कमळीला घेऊन इथून कुठेतरी लांब जाणं हेच योग्य आहे, त्याच्यामुळे त्या गावामध्ये येऊन आपली सरू राहत असते. पण आता राजांची जी हालत झालेली असते हे सगळं बघून मात्र सरूला वाईट वाटतं. सरूला वाटतं की खरं सत्य सांगून टाकू आणि त्यांच्यापासून लांब राहू. पण सरूला माहीत नसतं की ज्यावेळेस मात्र राजन आणि तिला भेटेल त्यावेळेस मात्र सरूला देखील काहीच बोलता येणार नाही. पण राजन आपला वेड्यासारखा सगळीकडे सरूला शोधत असतो, म्हणजेच त्याच्या गौरीला. सगळ्यांना गौरी म्हणून विचारत असतो, पण कोणाला देखील माहीत नसतं की ती गौरी म्हणजेच सरू आहे. पण हे सगळं सत्य फक्त आणि फक्त आपल्या आबांना माहीत असतं. पण आता आबा ह्या जगात नाही, त्याच्यामुळे राजनला देखील खूप वाईट वाटतं. राजन सगळ्यांना विचारत असतो की माझी बायको गौरी आणि एक छोटीशी मुलगी होती तिच्यासोबत, ती ह्या गावामध्ये आलती का, ती मोहित्यांच्या इथेच राहत होती. पण त्यावेळेस मात्र लोकांना कळतं की आता ही मोहित्यांच्या इथे म्हणजे आपली सरू देखील मोहितेच तर आहे ना, कमळी मोहिते. तर त्यावेळेस मात्र सगळेजण म्हणतात की सरिताच्या तुम्ही इकडे आला असतात. पण त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की त्या घरात मी जाऊन आलो पण त्यांनी मला काय ओळख दाखवली नाही. पण राजन परत त्या घरामध्ये जातो तर मित्रांनो सरू आणि राजनची समोरासमोर भेट होती. त्यावेळेस मात्र राजनला कळत नाही, राजनला परत चक्कर येते, कारण की राजनला सगळा काय भूतकाळ आठवत असतो आणि सोबतच सरूला देखील. त्यावेळेस मात्र त्या दोघांचं लग्न कसं झालं, ते दोघांना भेटत कसं काय होती, कारण की तुम्हाला माहीत नसेल तर मित्रांनो सरू ची आई जी होती ती राजन सरांच्या पहिले घरामध्ये नोकराचं काम करत होती. त्यावेळेस मात्र सरू देखील तिच्यासोबत कामाला जात होती त्याच ठिकाणी. आणि त्याच वेळेस मात्र राजन सरांना, जसं की आपली कमळी तुम्हाला माहितीच आहे की तिचा स्वभाव किती चांगला आहे, तसाच आपल्या सरूचा देखील होता. आणि त्याच वेळेस मात्र ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि त्यांचं त्याच्यानंतर लग्न देखील झालेलं असतं. पण ह्या कामिनीने येऊन सगळा काही कुटाणा करून ठेवलेला असतो, कारण की कामिनीने चक्क ह्या दोघींना देखील मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच्यानंतर तिच्या स्वतःच्या मुलीचा म्हणजेच त्या रागिणीचं लग्न आपल्या राजांसोबत लावून दिलेलं असतं. आणि तिला वाटत असतं की तिने एवढं मोठं कुटाणा केल्याच्या नंतर ती देखील वाचेल. पण मित्रांनो, तिने किती जरी कटकारस्थान केले तरी शेवटी मात्र तिचा सगळ्याचा पापाचा घडला भरल्याच्या नंतर तिला देखील कोणी सोडणार नाही. तर मित्रांनो, आपला राजन सरूची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की मला माफ कर, एवढ्या दिवस मी तुझ्यापासून लांब राहिलो, तुझे एवढे हालत झाले, हे सगळं राजन बोलत असतो. पण मित्रांनो, आपली सरू त्याला माफ करते का नाही हे पाहणं रंजक ठरणार. तर पुढचे अपडेट लवकरच येणार आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि पुढे तर आपल्या कमळीला देखील सत्य समजणार आहे. तर काय घडतं, खूप इंटरेस्टिंग अपडेट आहे, तुम्हाला लवकर सांग.